प्रेक्षको नमस्कार. विघ्नर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत. जुन्नर शहर हे जुन्नर तालुक्याचं महत्त्वाचं शहर. या शहरामध्ये 150 वर्षापूर्वीची नगरपालिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य आहे. नगराध्यक्ष शिवसेनेचा आहे. गावचा शहराचा विकास करताना एकमेकाच्या सहमतीनं करावाच लागतो. एकमेकाची मदत घेतल्याशिवाय विकास कामं होत नाही. नगरपालिकेच्या विषय समित्यांचे सभापती निवडताना कधी सेनेबरोबर, कधी मनसेबरोबर, कधी आपला माणूस आपली आघाडी बरोबर ह्या युत्या विकासासाठी कराव्याच लागतात. त्याचं गोंडस नाव दिलं जातं की शहराच्या विकासासाठी, जनतेच्या विकासासाठी. नुकत्याच नगरपालिकेच्या काही समित्यांची निवड झाली. या निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपला माणूस आपली आघाडीची युती झाल्याचं बोललं जातं. जुन्नर तालुक्यामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेचे आमदार शरददादा सोनवणे ह्या दोन पक्षांच्या नेत्यामध्ये सध्या जोरदार तुतुमिमी सुरू आहे. असं असताना जुन्नर शहरामध्ये मात्र हे दोन विचारांचे पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येताना दिसतात. नेमकं काय प्रकार आहे, कुठं घोडं पेंड खातंय किंवा काय बिघडतंय हा समजून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. आपल्यासोबत जुन्नर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेशजी दुबे आहेत. दुबे साहेबांकडून आपल्याकडे समजून घेण्याचा प्रयत्न आहे. दुबे साहेब नमस्कार. साहेब, नगरपालिकेच्या आता ज्या परवा विषय समित्यांच्या ज्या निवडी झाल्या, या निवडीमध्ये आपण आपला माणूस आपली आघाडी एकमेकाचं साटलोटं केलं, एकमेकाची मदत घेतली. नेमकं काय घडलं? दिनांक 18/1/2019 रोजी झालेल्या विषय समितीच्या निवडणुकामध्ये आपला माणूस आपला आघाडी बरोबर साठलोटं वगैरे असं काही प्रकार झालेला नाही. 2019 साली 2017 साली 16 साली जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेपासून निवडणूक पूर्व आपला माणूस आपली आघाडीची या ठिकाणी आमची दोघांची संगनमताने निवडणूक पूर्व आघाडी आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये मागच्या वेळेला ज्या समित्या निवडल्या गेल्या त्यावेळेस तुम्ही एकमेकाच्या विरोधात पण होता? विरोधात नाही, विचारा तुम्ही मनसेच्या घटनेत. मी फॉर्मच भरले नाही साहेब. विरोधात म्हणजे फॉर्म भरण्यासाठी नाही हो, पण तुम्ही एकमेकावर टीका पण केली होती. अजिबात नाही. मला एक टीका दाखवा मनसेवर मी कधी टीका केली. मनसे नाही, आपला माणूस. साहेब, नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर जे काही राजकारण घडलं ते संपूर्ण तालुक्यांनी पाहिलं. आता सध्या ज्या समित्यांची निवड झालेली आहे, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की आपला माणूस आपली आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यापासूनच एकत्र आहे? आपला माणूस आपला आघाडी ही एक वेगळी संकल्पना आहे, वेगळी संघटना आहे. त्याचा संबंध तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर जोडण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो मुख्य तालुक्यातला माणूस आहे म्हणजे आमदार शरददादा सोनवणे यांनी जन्माला घातलेलं हे अपत्य आहे. आता ते अपत्य आहे का नाही हा भाग वेगळा आहे. आपला माणूस आपली आघाडी आहे. मग असं असताना त्यांच्या गटाच्या काही नगरसेवकांची आणि तुमची एकत्र युती होऊन काही समित्या एकमेकांसाठी मिळवल्यात अशी आमची माहिती आहे. बरोबर आहे. अगदी तुमच्या मताशी 100% सहमत आहे मी. या ठिकाणी जुन्नर नगर परिषदेचा 2013-14 साली मी जेव्हा नगराध्यक्ष झालो, त्या आपला माणूस आपला आघाडीच्या गटनेत्याच्याच सहकार्याने मी या ठिकाणी त्यांची 2 मतं घेऊन मी नगराध्यक्ष झालो साहेब. त्यांचं आणि आमचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. आपला माणूस आपली आघाडी जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला निर्माण झाली का? निवडणुकीच्या वेळेस. हा पक्ष स्थापन कधी झाला आहे? निवडणुकीच्या वेळेस झालाय. बरोबर ना? मग अगोदर तुम्हाला मदत करायचा प्रश्न कुठे येतो? ते आपला माणूस आपला आपली आघाडी, मनसे ही आता ही संकल्पना मनसेचा विषय नाही. आपला माणूस आपली आघाडी हा पक्ष आमदार शरददादा सोनवणे त्याचे संस्थापक आहेत. आमदार शरददादा सोनवणे त्या पक्षाचे अध्यक्ष ते मनसेचे आमदार आहेत. मग त्यांच्या आघाडीचे 4 नगरसेवक जे आहेत त्यांचे गटनेते आहेत जमीरजी कागदी. तुम्ही दोघे एकत्र आलात. पर्यायाने आमदार शरददादा सोनवणे यांचा तो पक्ष आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार शरददादा सोनवणे यांची नगरपालिकेत जुन्नर शहराच्या विकासासाठी युती आहे असं तुमच्या दृष्टीने समजू? तुम्ही मुद्दा उपस्थित केला, अतिशय छान मुद्दा उपस्थित केलेला आहे. मला तुम्हाला या ठिकाणी असं सांगायचं, जुन्नर शहराच्या विकासाच्या संदर्भामध्ये स्थानिक पातळीवर राजकारण आहे. हे राजकारण हे निवडणुकीपुरतीच आम्ही खेळतो. आज मी यापूर्वीच्या कालावधीमध्ये म्हणलो का सेनेचा नगराध्यक्ष आहे, त्याला स्थिरता मिळाली पाहिजे. तो सेनेचा आहे तरी म्हणतोय मी त्याला स्थिरता मिळाली पाहिजे. मला असं बोलायचं साहेब, प्रचार करताना तुमच्या पक्षाचं असं काय सांगत नाही
कोणलाही निवडून द्या, सत्ता आल्यावर आम्ही सगळ्यांबरोबर राहू, शहराचा विकास करू. त्यावेळेस सांगता नाही राष्ट्रवादीचाच नगरसेवक विचारायला पाहिजे, आपली सत्ता आली पाहिजे. मग आपली सत्ता आली पाहिजे ह्या मतासाठीच मी म्हणतो एक हाती सत्ता जर कधी मिळाली तर ह्या गोष्टी निर्माण होणारच नाही. एक हाती सत्ता नसल्यामुळे ह्या गोष्टी एका हातात हात घालून विकासाच्या संदर्भात विकासाची कामं करायला लागतात. तुम्ही या समित्यावर समजा तुमच्या नगरसेवकांना संधी नसती मिळाली, इतरांना मिळाली असती तर अडचण काय झाली असती? सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष मेजॉरिटीने या ठिकाणी सत्तेमध्ये मेजॉरिटीने इथं निवडून आलेला पक्ष जुन्नर नगर परिषद. तुम्हाला तुमचे नगरसेवक सांभाळता येत नाही, तुम्ही त्यांची मदत घेता, तुम्हाला असं वाटत नाही तुमचं अपयश आहे? कोणते नगरसेवक आम्हाला सांभाळतात? तुमचे एक नगरसेवकांनी शिवसेनेला मदत केली. मग घेतलंय आता मी टाकलंय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये. अहो त्यांचं पद जाईन राहील, पण आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून. तुम्ही गटनेते आहात, तुमचे नगरसेवक तुमच्या कंट्रोलमध्ये का नाही? ज्यांना तुम्ही निवडून आणलं, ज्यांना मोठं केलं, ही माणसं अशा प्रकारे वागतात कशी? ही वागतात कशी ना, तर त्याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. यांच्या संदर्भामध्ये गेली 2 वर्षापासून ही जी संबंधित नगरसेविकाचा तुम्ही मुद्दा उपस्थित केला, गेल्या 2 वर्षात पार्टी मिटिंगला तिचा फोन नंबर सुद्धा माझ्याकडे नाही साहेब. हे ते त्यांच्या काय जाती धर्माचा समाजाचा जो असेल त्या पद्धतीने ते वागतात. त्या बाईला कधी नगरपालिकेमधलं काहीही नॉलेज नाही, नगरपालिकेमधली काहीही माहिती नाही. म्हणजे त्यांचे जे मिस्टर आहेत ते डमी नगरसेवक. तुम्ही सांगताय त्यांना नगरपालिकेचं काही माहीत नाही. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आहात, त्यांना काही गोष्टी माहिती करून देणं आपली पण जबाबदारी नाही? आमची जबाबदारी आहे म्हणून तर एवढी कामं. आता तुम्ही मला सांगा, त्या नगरसेविकेने काल माझ्यावरती आरोप असा केला आहे की त्यांचे गेल्या 2 वर्षात बोले त्यांचा एकही विषय आलेला नाही बोले विषय पत्रिकेवर, आणि बोलते स्वार्थाचं. मग त्यांनी सांगा मी स्वार्थ केला ना तर मी काय स्वार्थाचं राजकारण केलं? माझ्या प्रभागामध्ये काहीच कामं नाहीत. आता मी काही कामच ठेवली नाही माझ्या प्रभागामध्ये, मी दुसऱ्याच्या प्रभागामध्ये जाऊन काम. साहेब तुम्ही मास्टर माइंड आहात, तुमचे सगळ्या पक्षांच्या नेत्यांशी, शामरावांशी सगळ्यांशी संबंध चांगले आहेत, असायलाच पाहिजे. तुम्ही विकास कामं करू शकता, कुठल्याही मतदारसंघात उभे राहिले तर तुम्ही निवडून पण येऊ शकाल. परंतु तुमच्या पक्षामध्ये, तुमच्या गटामध्ये अशा प्रकारचं जे काही वादंग आहे भविष्य काळामध्ये याचे दुष्परिणाम पण होतील असं वाटत नाही का? आणि तुम्ही दोघंही मंडळी प्रसिद्धी माध्यमांचा अशा प्रकारे वापर करून घेऊन पक्षाला अडचणीत आणत नाही का? पक्षाला अडचणीत आणायचा प्रश्न वाणीसाहेब इथं उपस्थित होत नाही. या सगळ्या गोष्टींची कल्पना पक्षाचे नेते, महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुलजी बेनके यांना या सगळ्या गोष्टीची पुरेपूर कल्पना दिलेली आहे. या तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय पांडुरंगजी पवार यांना सुद्धा या गोष्टीची संपूर्ण पुरेपूर मी कल्पना देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. हे सगळं घडत असताना वरिष्ठ पातळीवरून मला जसे आदेश मिळाले, तुम्ही तुमच्या स्थानिक पातळीवर जुन्नर शहराच्या विकासासंदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही. त्या पद्धतीने शहराच्या विकासाकरता तुम्हाला जो काय निर्णय घ्यायचा असेल तो तुम्ही घ्या. जुन्नर शहराच्या विकासासाठी तुम्ही घेतलेला निर्णय बरोबर. उद्या समजा अतुल बेनके म्हणाले की विधानसभेची निवडणूक पुढ्यात आहे, दुबे साहेब आपल्याला कोणावर कारवाई करायची नाही, तुमचं उत्तर पुन्हा असंच असेल. वरिष्ठ म्हणाले कारवाई थांबली. वाणी साहेब या ठिकाणी तुम्ही मुद्दा उपस्थित केला की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे नगरसेवक तुमच्या ताब्यात नाहीत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 9च्या 9 नगरसेवकामध्ये 8 नगरसेवक एक जीवानी, एक दिलानी आणि संपूर्ण पार्टी पक्षाच्या याच्या झेंड्याखाली घड्याळाच्या चिन्हावर निवडून आले. अतुल बेनकेंचं नेतृत्व मानून श्री सावध दिलेला आदेश मानण्याचं काम करतो. तुम्ही त्या संदर्भामध्ये मुद्दा उपस्थित केला का? नेते अतुल शेठ बेनके यांनी जर कधी तुम्हाला सांगितलं, वाणी साहेब मी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या विग्नर टाइम्सचं या ठिकाणी प्रथमतः स्वागत करतो आणि या विग्नर टाइम्स या वाहिनीच्या माध्यमातून केलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो, जुन्नर नगर परिषदेमध्ये मी तुम्हाला सांगितलं, मी जर कधी बोललो तर माझं तोंड दिसतं. मी त्या दिवशी बाईटमध्ये असं बोललो की या नगरपालिकेतील या नगरसेविकेला मी घरचा रस्ता दाखवील. घरचा रस्ता दाखवील याचा अर्थ असा होतो की मी या महिलेच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तक्रार करून आणि तिच्या विरोधात दाद मागेल. बरोबर आहे, तो माझा अधिकार आहे. मला पार्टी पक्षाने दिलेला तो माझा अधिकार आहे. म्हणजे काय लगे घरची वाट बघून ही महिला काल म्हटली की बोले मैं क्या इसका हात पकड के घर को जा रही है क्या? नाही, तो त्यांचा आज्ञानाचा भाग. माझा प्रश्न ऐका ना, मग मला त्याच मुद्द्यावर बोलायचं आहे. आता हे असे मुद्दे यांनी उपस्थित केल्याच्या नंतर समजा त्यांचे पतिराज मध्ये ढवळाढवळ करत असतील, ही महिलेचा कधी कॉन्टॅक्टच नसेल, त्यांचे पतिराज ढवळाढवळ करतात हे तुम्हाला आत्ता कळायला लागलं?
याची तक्रार 1 वर्षापूर्वी केलेली आहे. 1 वर्षापासून त्यांना माझा या नगरसेवकाच्या मिस्टरांना माझा हे मेसेज नाही, पार्टी मिटिंगला या, पार्टी मिटिंगमध्ये येऊन बसणार हे महाशय, ती महिला येणार नाही. बोलावं लागतं जीबीमध्ये, जनरल बोर्डामध्ये, हे सभासदाला बोलावलं. काय तुमची राजकीय डावपेच असतील तर तिथं सादर करावे लागतात वाणी साहेब. आणि महिला नाही आली तर तिला त्यातलं काय, ती त्या भगिनीबाबत माझी काही तक्रार नाही, माझी त्यांच्या मिस्टराबाबत पण तक्रार नाही. भविष्य काळामध्ये तुम्ही दोघं एकत्र आले पाहिजे. एकत्र हा भाग वेगळा आहे. तुम्ही जसं मगाशी म्हणाले की जुन्नर शहराच्या विकासासाठी एकत्र यावं लागतं, सगळ्यांची मदत घ्यावी लागते. विधानसभेची लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे. पक्षनेते म्हणाले की बाबा नाही, आपल्याला आता काही जास्त भानगडीत पडायचं नाही, त्या मॅडमचं काही चुकलं असेल तर त्यांना आपण एक संधी देऊ. त्यावेळेस आपली भूमिका पुन्हा अशीच असेल की वरिष्ठ त्याच मुद्द्यावर येतोय ना, त्याच मुद्द्यावर तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला नाही का, मग तुम्ही नेत्यांनी सांगितलं तुम्ही गप्प बसणार का साहेब? हे जेव्हा करतो ना मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, जेव्हा मी अपील दाखल केलंय, माझं फक्त प्रोसिडिंग बुक इनकम्प्लीट आहे. 2 माणसं 3 दिवसापासून काम करतायत. ते प्रोसिडिंग बुक इनकम्प्लीट असल्यामुळं त्याचा इनवर्ड नंबर मला घेता आलेला नाही. ते विहित वेळेमध्ये दाखल करायचं होतं, ते दाखल झालेलं आहे. प्रोसिडिंग झाल्यानंतर ते तिथं देणार आहे. या संदर्भामध्ये मी युवा नेते अतुल शेठ बेनके यांच्या कानावर ही गोष्ट घातलेली आहे की या नगरसेविकेच्या संदर्भामध्ये जुन्नर नगरपालिकेचा गटनेता, जुन्नर नगर परिषदेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा नगर परिषदेतला प्रवक्ता या नात्यानं सन्माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जे मला अधिकार प्राप्त झालेले आहेत, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी घटना मी तिथं सादर केलेली आहे आणि मला ज्या अर्थी गॅझेटेड म्हणून त्यांनी मला माझं गॅझेट करून त्या ठिकाणी सभागृहाचा गट नेता म्हणून निवडलं, तर तो माझा अधिकार आहे. आणि त्या अधिकाराचा वापर करून मी नेते अतुल बेनके, तालुक्याचे अध्यक्ष पांडुरंग पवार यांना ही गोष्ट सांगितलेली आहे की या इथून पूर्वी कालावधीमध्ये गेल्या वर्षी आम्हाला एकही कमिटी मिळाली नाही. ती कमिटी न मिळण्याचं कारण म्हणजे या नगरसेविकेचा एकमेव पती यांनी इकडची बातमी उचल तिकडं, तिकडची बातमी उचल. आपण मूळ मुद्द्यावर येऊ, त्याच मुद्द्यावर. आणि हे सगळं असताना मी हे केल्याच्या नंतर तुमचा मूळ मुद्दा त्या अनुषंगाने हे बोलणं भाग आहे म्हणून तुम्हाला बोलतोय वाणी साहेब. या ठिकाणी तुम्ही असं म्हणताय की जर कधी मला नेत्यांनी कोणी सांगितलं तर सगळ्यात पहिले या ठिकाणी दिनेश डुबेचा सभागृहाचा गट नेत्याचा राजीनामा या ठिकाणी या नेत्यांनी घ्यावा आणि नंतरच त्या संदर्भात मला ही केस, मी 50,000 रुपये डिपॉझिट करून काय करावं हा भाग वेगळा आहे. जर उद्या नेत्यांचा असा आदेश आला की दुबे साहेब थांबा, आता आपल्याला पुढे जायचंय, तर त्यावेळेस तुमची भूमिका काय? मी तुम्हाला सांगितलं ना, आता हेच सांगतोय की स्पष्टपणे वाणी साहेब, तुम्ही असं नेत्यांनी मला जर कधी सांगितलं का डुबेजी आप यहाँ पर रुक जाओ, तो डुबे जी ने उनको कह दिया है साहब अगर अपने को मेरे को रखना चाहते हो आप, मेरे से ये जिम्मेदारी नहीं सहन होती. अब म्हणजे पक्ष नेतृत्वाने सांगितलं की कारवाई करायचं, थांबा, तर तुम्ही नगरपालिकेमध्ये तुमच्या गटनेते पदापासून दूर होणार. माझा हा शब्द आहे तुम्हाला. मी तुम्हाला हेच सांगायचं आहे. मला तुमच्या या वाहिनीच्या माध्यमातून मी सांगतो, मला वरिष्ठांकडून जर कधी असा कुठल्या प्रकारचा आदेश प्राप्त झाला तर त्या ठिकाणी मी ही केस टाकलेली आहे. तोपर्यंत मी टाकली ती, मी गटनेता असताना टाकलेली, ती पुढे मीच लढणार आहे. या केसला येणारा खर्च काय मला पक्ष देणार नाहीये, तो खर्च मला व्यक्तिशः. तुम्ही त्या पक्षाचे नेते आहात, त्यांनी मला सांगितलं का तुम्ही त्या पक्षाचे नेते आहात. माणूस चुकतो, काही गोष्टी घडत असतात, काही व्यक्तिगत स्वार्थ असेल किंवा तुमच्यासारखंच त्यांना शहराच्या विकासासाठी कदाचित शिवसेनेला मदत करायची असेल असं गृहीत धरू. झालं गेलं, गंगेला मिळालं. पक्षवाढीसाठी कुठेतरी काही गोष्टी प्लस मायनस करायच्या असतात. तुम्ही या पक्षाचे प्रमुख आहात, ह्या नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आहात. एखादा नगरसेवक चुकला असेल तो कुठेतरी त्यांना सुधारण्याची संधी, चुकला असेल तर 2 वर्ष चुकण्याची, चुकला तर संधी सहन करतोय. तुम्ही म्हणता ना तुमचा नगरसेवक तुमच्या ताब्यात नाही का, मी प्रांजळपणे तुमच्या या वाहिनीवर कबुली दिली ना की संपूर्ण 2 वर्षामध्ये या नगरसेविकेने कधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या बरोबर हे केलं नाही. आणि हे सांगतात की ही कामं आम्ही नगराध्यक्षांच्या माध्यमातून. अहो कामं काय केली, कोणत्या फंडातून केली, कशी केली? अहो या महाशयांना बांधकाम कमिटीचा सभापती बनवलं होतं ना, तर त्यांना 1 वर्षामध्ये त्यांना 2 का 3च मिटिंगा घेतल्या. त्या मला सांगावं लागलं हो मिटिंगा घ्या, नाही तर ते बेकायदेशीर होईल, चुकीचं होईल. आणि हे मला ज्ञान शिकवायला चालले, अक्कल शिकवायला चालले. नाही, तुमच्या एवढा त्यांचा अभ्यास असणं साहजिक नाही. त्या पहिल्यांदा नगरसेवक झाल्यात, तुमच्याकडे खूप मोठा प्रगल्भ अभ्यास आहे, सगळ्या नेत्यांशी तुमचे संबंध चांगले आहे. साहेब प्रश्न येतो असा की जुन्नर शहराचा विकास करत असताना हे सगळं करावं लागतं. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आहात, विरोधी पक्षाचे गटनेते, असंही आपण गृहीत धरू घडीवर. नगरपालिका काही कामं करताना टेंडर नंतर कामं अगोदर करते, साहेब हे कितपत योग्य? टेंडर नंतर आणि कामं अगोदर
कोणतं मला काम अगोदर केलं जातं, नंतर टेंडर केलं जातं. कुठलं एखादं काम सांगा ना मला. पाणी पुरवठ्याचं एखादं काम आहे, पाणी पुरवठा योजना अगोदर पूर्ण करायची, नंतर टेंडर काढायचं आणि नंतर बिल ब्राह्मण बुधवारपेठेतला किस्सा कुठला असेल जुन्नर शहरातला. जुन्नर शहरामध्ये झालेल्या कामासंदर्भात तुम्ही आता बोलताय. वाणी साहेब, तुम्ही मुद्दा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपस्थित केलाय. ते काम झालेलं आहे. मी पाणी समितीचा सभापती म्हणून अजून चार्ज घेतलेला नाही. मी आज सभापती आपण कोणाला बदनाम नाही करत. इथून मागच्या कालावधीत आपल्याला कोणाला बदनाम करायचं नाही. मग जर सिस्टम अशी असेल तर आपण कायदा का मोडतो, मोडण्याची गरज काय, मग कायदा बदलण्यासाठी ठराव का करत नाही, तसं वर कळवत का नाही. कायदा बदलण्यासाठी किती तुटपुंजी नगरपालिका आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. मग नियमाची अंमलबजावणी का करत नाही. नियमांची अंमलबजावणी करत असताना ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं ना की माझ्या सभागृहामध्ये बहुमत जरी असलं तरी मला या आघाडीची मदत घ्यावी लागती, त्याच पद्धतीने काही बेकायदेशीर कामं जरी शहरामध्ये केली गेली असतील, तुम्ही म्हणता तुम्ही समर्थन करणार. समर्थन नाहीच करत मी. अशा बेकायदेशीर कामांचं समर्थन करेल कसा, आणि जाहीरपणे आपल्या वाहिनीच्या माध्यमातून करेल कसं समर्थन. मी त्या गोष्टीचं अजिबात समर्थन करत नाही. मी तुम्हाला असं सांगतोय की या ठिकाणी ब्राह्मण बुधवार पेठेमध्ये सकाळचे पत्रकार म्हस्कर सर असतील, त्याच्यानंतर तुमचे आवटी सर असतील, हराळ सर असतील, धमाले का काय काय ढमडेरे ढोमसे सर असतील, सोमनाथ काजळे असतील, चिखले सर असतील, या ठिकाणी पाण्याचा दाब, तो भाऊ कुंभारचा मतदारसंघ होत होता, त्या ठिकाणी पाण्याचा दाब कमी येत होता. आणि पाणी ही अत्यावश्यक सुविधा आहे, तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. आणि त्याला अत्यावश्यक सुविधेखाली कुठल्याही प्रकारची निविदा न मागण्याचे सुद्धा अधिकार नाही. निविदा का काढली. मग ते काय तर अधिकार, तुम्ही म्हणता अधिकार आहे, निविदा का काढली. कार्योत्तर मंजुरी त्याला घेणार, काम आधी करणार, काम आता करून घेणार आम्ही, आणि ते काम आम्ही त्या पद्धतीने इमर्जन्सी स्टेजला संबंधित. साहेब, हे प्रकरण कायदेशीर पुढे वाढलं तर अडचणीच वाढणार आहे. जर अशी जर नगराध्यक्षांना स्पेशल केस किंवा विशेष अधिकार अशा प्रकारे असतील तर ते आपण समजू शकतो. तुम्ही एकीकडे सांगताय की नियमबाह्य काम असेल तर माझा विरोध आहे, दुसरीकडे सांगताय लोकांना पाणी आहे, अशी कामं केली पाहिजे. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं. नियमबाह्य काम आहे, तुमच्या मताशी सहमती मी आधीच दर्शवली ना. तुमचा कोण माणूस तिथं आला होता, तुम्हाला टेंडर निविदा दिली नाही, ते मान्य. आमचा कोण माणूस नाही, आम्ही काही टेंडर वगैरे घेऊन कोण आला होता ना टेंडर निविदा, असे लोक भरपूर येतात. मग तो तक्रार करता जो आलेला होता ना, त्या संदर्भातच सांगितलं की 60 का 65 हजार रुपयाचं काम केलं होतं, त्या नगराध्यक्षांनी केलं असेल. त्यावेळेचे पाणी समितीचे सभापती होते, विरोधी पक्षाचे गटनेते शिवसेनेचे दीपेश परदेशी असतील, त्यांनी ते काम केलंय. ते काम बेकायदेशीर केलंय, मी काय त्याचे समर्थन करणार नाही, पण ते काय त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी केलंय का साहेब. अहो, आम्ही असं म्हणत नाही कोणी स्वार्थासाठी केलंय. मग तुम्ही पेपरला जाहिरात दिली की 25 जानेवारीपर्यंत तुम्ही तुमच्या निविदा भरा. एखादा जर माणूस तिथं निविदा घ्यायला आला, त्याला फॉर्म मिळत नाही, काय सांगतो. ते गुडफेतमध्ये त्याला समजून सांगावं लागतं. मी म्हटलं ना, बेकायदेशीर काम जरी असलं ना तरी त्याला कायदेशीर चौकटीमध्ये बसून करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही सर्व मंडळी करत असतो. असंच एक काम, 1 लाख रुपयाचं काम, ते जैन बोर्डिंगच्या तिथं वाबळे कॉन्ट्रॅक्टर आणि राजू सापळे यांना एक काम असंच करायला लावलं होतं इमर्जन्सी स्टेजमध्ये, ते जैन बोर्डिंगच्या तिथल्या ड्रेनेजचं. नंतर एका सभासदांनी मागच्या बॉडीतला विषय हा, त्याला ऑब्जेक्शन घेतलं. साहेब, तो 1 लाख रुपयाला संबंधित ठेकेदार मिळाला हो, त्याला सांगितलं आम्ही तू काम करून घे, पुढचं काम त्याच्याकडे, थोडंच काम त्याच्याकडे बाकी होतं. म्हणजे असं बेकायदेशीर ते काम बेकायदेशीरच. मी काय त्याचं समर्थन करतोय अशातला काही एक भाग नाही. भविष्यकाळातली तुमची भूमिका काय असेल कशाच्या या संदर्भामध्ये, अशा कामांसंदर्भामध्ये. नाही, अशा कामांना आम्ही समर्थन नाही देणार. कुठल्याच व्यक्तीशा मी माझा पूर्वश्रमीचा जो अनुभव पाहता असल्या कुठल्याही कामाला मी या ठिकाणी प्राधान्य देणार नाही. आणि चुकीचं जे काम आहे ते चुकीचंच काम, त्याला निश्चितपणे विरोध करेल. या मागील कालावधीमध्ये पण केला आहे, आजही करते आणि उद्याही करत राहील. जुन्नर शहराला पाणी पुरवठा करणारी जी फिल्टर योजना आहे ती अनेक वर्ष योजना बंद आहे, मीन्स फिल्टर बंद आहे, यंत्रणा मार्गी लागत नाही, विषय संपत नाही, अडतं कुठं. या संदर्भामध्ये या नगरीच्या मुख्याधिकारी सौभाग्यवती काटकर मॅडम यांना मी गेल्या 2 महिन्यापासून यांच्या पाठीमागे लागलो आहे. त्यांना सांगितलं का संबंधित ठेकेदार जो दुसरा पहिला स्कायलार्क वाला होता तो खंडागळे घालून आता दुसरा चिटणीस आणला, त्या नगराध्यक्षाने त्या चिटणीसला काम दिलं. त्यांनी पण वर्षभर जेमतेम ते फेडरेशनचं जे 4 हौद आहेत ते 6 पैकी 4 हौदाचं काम केलं, 2 हौदाचं काम बाकी. जुन्नर शहराची भौगोलिक रचना पाहता, जुन्नर शहरामध्ये पाण्याचा आमचा जो स्टोरेज टँक आहे तो पाहता, पाणी आता शॉर्ट जर कधी पडलं तर पिवळं पाणी आमच्या फिल्टर प्लॅन्टवर तिथं येतं. आम्ही त्याला TCA लावतो, LM लावतो, शुद्ध करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. पण तो ठेकेदार जो आहे तो ठेकेदार या ठिकाणाहून काही अंशी त्यांनी 70-80 लाख रुपये घेऊन या 1 वर्षभरामध्ये तो गेलेला आहे.
मी मुख्याधिकाऱ्यांना म्हटलं, सदर ठेकेदाराला तुम्ही ब्लॅक लिस्टमध्ये घालताय की नाही हे मला सांगा पहिले. या ठेकेदाराच्या संदर्भात आपण कायदेशीर कारवाई करून याला पहिली घरचा रस्ता दाखवता की नाही, जेणेकरून 6 महिन्याच्या आतमध्ये आमचा फिल्टर प्लांट चालू व्हायला पाहिजे. मला बाकीचं काय घेणं देणं नाही. त्याच मुद्द्यावरती आपण नसेल तर मुख्याधिकाऱ्यांना जाऊन विचारा. मुख्याधिकाऱ्यांनी मला शब्द असा दिला आहे की सदर ठेकेदाराला ब्लॅकलिस्टिंग करत असताना काही कायदेशीर बाजू ज्या आहेत त्या सर्व बाजूंची माहिती गोळा करण्याचं काम या ठिकाणी आपल्या वकिलाच्या थ्रू चालू आहे. ते गेल्या महिन्यात होतं. ते आता ते सगळं संकलन झालेलं आहे. त्याला काय पद्धतीने डॉमिनेट करून त्याला ब्लॅकलिस्टिंग केलं म्हणजे तो त्या ठिकाणी आम्ही दुसरा ठेकेदार नेमाला या ठिकाणी शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये काम आहे. ते काम पूर्णत्वाला जाईल. जुन्नरकरांना स्वच्छ पाणी त्या फिल्टरमधून प्यायला कधी मिळेल? त्याला जेमतेम माझ्या माहितीप्रमाणे अजून 2-1 महिन्याचा कालावधी लागेल. 2 महिन्याच्या आतमध्ये मी तुम्हाला शब्द देतो की 2 महिन्याच्या आतमध्ये. आता पाणी पुरवठा समितीचा सभापती मीच आहे हे लक्षात ठेवा. आता काही लोकांनी सांगितलं का या ठिकाणी ते पाणी समितीचे सभापती झाले. अहो यांचं आकलेचे तारे काय झालो, कशाला झालो, मला पुढची धोरणं आहेत, माझ्याकडं दूरदृष्टी आहे, व्हिजन आहे, मी तर माहिती आहे मला काय करायला पाहिजे. आता काय यांना सभापती करायचं? यांना सभापती केले तर मिटिंगा कधी घ्यायच्या आणि किती घ्यायच्यात हेच कळत नाही. तर काय त्यांना करण्याचा अर्थ आहे? मी सभापती झालोय, मला पूर्ण खात्री आहे, मी त्याच्यासाठीच झालोय. आणि हा पाणी पुरवठा तुम्ही मगाशी खंडागळ्यांचा उल्लेख केला. याच खंडागळ्यांनी नगरपालिकेच्या 2 नगरसेविकांना अमित शहाच्या माध्यमातून काही पैसे वाटले अशा प्रकारची तक्रार झाली. आमदार शरददादा सोनवणे, जमीरजी कागदी यांनी पत्रकार परिषद घेतली, पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली. हे संपूर्ण प्रकरण बाहेर काढणार असा मोठा गाजावाजा केला. अद्याप ह्या प्रकरणामध्ये पुढे काय झालं कळालं नाही. अमित शहाचा शोध लागला नाही. नगरपालिकेच्या 2 नगरसेवकांना पैसे खरंच दिले होते का, बनवेगिरी होती का, याचं काही सोक्षमोक्ष लागलं नाही. साहेब आपण कसं पाहता? मी स्वतः क्लिप पाहिलेली आहे ती. त्याच्या संदर्भामध्ये जी काय माहिती असेल ते आपला माणूस आपल्याकडे जे गटनेते जमीर कागदी यांना तुम्ही विचारा. त्या याच्या संदर्भातली ती सगळी माहिती देतील. जो अमित शहा नावाने बोगस आला होता त्याची क्लिप मी स्वतः पाहिली होती आणि त्या क्लिपमध्ये पैसे सुद्धा दिले. तर नगरसेवकांचे आज नव्हते ते कधीतरी उघड होईल. साहेब हा प्रश्न तुमच्या रिलेटेड आहे. जो ठेकेदार आहे खंडागळे यांनी त्या पाणी पुरवठा योजनेचं काम केलं होतं. हे योजनेचं काम करत असताना एका नेत्याला तब्बल 1 कोटी रुपये दिलेत. या संपूर्ण प्रकरणाचा मी छडा लावणार अशा प्रकारच्या वेळेस गर्जना केली होती. हा सगळा विषय सध्या मात्र कुठं दिसत नाही. कोणी गर्जना केली होती? तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे आमदारांनी केली होती. मग विद्यमान आमदारांना प्रश्न विचारा ना, तुम्ही त्याचा छडा का लावला नाही? काय झालं बाबा या अमित शहाचं? तुमच्या 2 नगरसेवकांनी या ठिकाणी लाच घेताना ही क्लिप पाहिली. तुम्ही पण क्लिप पाहिलेली आहे वाणी साहेब. सर आम्ही ती पत्रकार परिषदेला आम्ही होतो. आमचं म्हणणं असं आहे तुम्ही एका पक्षाचे जबाबदार घटक आहात. जनतेला तुम्ही काय सांगाल? पण त्या क्लिपचा आणि माझा काय संबंध येतो? संबंध या अर्थाने आहे की जर तक्रार दाखल केली एका पक्षाचा जबाबदार माणूस तालुक्याचा आमदार ज्यावेळेस असं म्हणतोय त्याचं पुढं काही लोकांपर्यंत येत नाही. ही जनतेची दिशाभूल. तालुक्याचे आमदार आहेत. तालुक्याचे आमदार जर अशा प्रकारे जनतेची दिशाभूल करत असतील, आपण एक जबाबदार घटक आहात, एका पक्षाचे पदाधिकारी आहात, तुम्ही या विषयाकडे कसं पाहता? तालुक्याचे आमदार म्हणून त्यांनी जी भीमगर्जना त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये केली त्याचा छडा त्यांनीच लावायला पाहिजे. तुम्ही म्हणताय ना का ते आपला माणूस आपल्या आघाडी मनसेने निर्मित केलेली ही आघाडी आहे ना, तर मग ती त्यांची जबाबदारी आहे. ते बोलले तसं चालेल, त्याची वंदावी पावले. ते बोलले. जुन्नर नगरपालिकेच्या 2 महिला नगरसेवकांची काही अंशी बदनामी झाली. प्रकरण समोर आलं नाही. गौडबंकाला समजायचं? असं समजावं लागेल. आता ते काय समजायचं? जुन्नरच्या जनतेने काय समजायचं? गोडबांगाला समजायचं ना. मग आता तो प्रश्न माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाशी निगडीत नाही. माझ्याशी समजा निगडीत आला असता तर मला आमच्या नेत्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सूचना दिल्या असत्या आणि त्याचा सोक्षमोक्ष बोलतील त्या पद्धतीने ते वागतात. त्यांनी मला सांगितलं असतं ना हे असंच व्हायला पाहिजे, मी त्याच पद्धतीने केलं असतं. आणि त्या प्रकरणामध्ये जर कधी माझे कोणी नगरसेवक असते तर मी तुम्हाला आज सांगतो ते प्रकरण मी त्याच पद्धतीने. जुन्नर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेमधून एका नेत्याला 1 कोटी रुपये दिले गेले. भविष्य काळामध्ये हे प्रकरण मी बाहेर काढणार. त्यांना कोणत्या नेत्याचं नाव घ्यायचं होतं हे सर्व श्रुत आहे. या प्रकरणाचा उलगडा होत नाही. तुम्ही कसं पाहता? त्यांनी उलगडा करणं गरजेचं आहे ना. त्यांनी असा अनभिज्ञ पद्धतीने असं अननोन पर्सनचं नाव घेऊन या पद्धतीने कसं कोणत्या नेत्याला दिले हे त्यांनी स्पष्टपणे करायचं. आणि दिले तर मग तुम्ही बोलताय ना का मी याचा छडा लावेल.
मी याची सगळी माहिती घेईल. मग आमदारांनी ते घ्यायला पाहिजे होती, आमदारांनी ते करायला पाहिजे होते. आमदारांचं काम आहे, ते वरिष्ठ पातळीवरचं काम आहे. तालुक्याचे आमदार सन्माननीय सोनवणे साहेब यांनी त्या जुन्नर नगरपालिकेच्या रिलेटेड विषय आहे. 2 नगरसेविकांना एक अमित शहा नावाचा माणूस पैसे नेऊन देतो, त्या संदर्भात पत्रकार परिषद होते, पोलीस स्टेशनला हा विषय जातो. जमीरजी कागदे तर कायदे पंडित आहे, त्यांचा कायद्याचा खूप मोठा अभ्यास आहे. हा काय टाइमपास चालला होता? जुन्नर लोकांचं खेळणं चाललं होतं? आपला माणूस, आपला आघाडीचे गटनेते जमीर कागदी यांनी त्याच वेळी त्या संबंधित नगरपालिकेच्या नगरसेवकांच्या बाबत ॲक्शन घेण्याचा प्रयत्न केला, त्याचा साक्षीदार मी आहे. आता ते नंतर का थंडावले, नेत्यांनी त्यांना काय सांगितलं का किंवा काय झाले, किंवा त्यांनी ती विहित वेळेमध्ये त्या महिला नगरसेविकांचं सगळं हे गोडबांगाल हे बाहेर काढायचे, हे तो त्यांचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की वीत वेळेमध्ये त्या महिलांचं ते गोडबांगाल बरोबर बाहेर काढतील असं मला माझ्या ऐकण्यात आलेले. मग आता ते त्यांनी ठरवायचे काय आहे काय नाही ते. जुन्नर नगरपालिकेच्या कारभाराबद्दल जे शामराव पांडे नगराध्यक्ष आहे त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारभाराबद्दल तुम्ही जुन्नरवासियांना काय सांगाल? कसा कारभार आहे? तुम्ही समाधानी आहात का? जुन्नर नगर परिषदेमध्ये माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाची बहुमताने मेजॉरिटी आहे. नगर परिषद जुन्नर शहरामध्ये चाललेली कामं ही या सभागृहाचा नेता म्हणून, प्रथम शहराचा प्रथम नागरिक म्हणून सगळ्याची इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी ही नगराध्यक्ष श्याम पांडेंची आहे. आणि शहराच्या विकासाच्या संदर्भात मी तुम्हाला पूर्वी सांगितलेले नेत्याचे जसे आदेश आहेत विकासासंदर्भात, त्या पद्धतीने वागत असताना श्याम पांडेंनी कुठलाही विषय टाकला, तुम्ही जसं म्हटले ना, आपला मी पहिलेच तुम्हाला सांगितलं, किती काही जरी असलं, एखादा विषय एकमतानं पारित करायचा झाला, काही विषय बहुमताने पारित करायचे असतील, ज्या ठिकाणी आम्हाला विकासाचं काम दिसतं त्या ठिकाणी आम्ही कुठल्याही कामाला न करता बेमालूमपणे सगळ्यांची इत्यंभूत माहिती घेऊन विकासाचं काम पुढे नेण्याचं काम करतो. तेच काम पुढील भविष्यामध्ये आम्ही करत राहू. शामराव ज्या पद्धतीने काम करतात, शामरावच्या कामाचं या ठिकाणी मी काही समर्थन करणार नाही किंवा हे बोलणार नाही. मी फक्त स्थिरता एखाद्या नगराध्यक्षाला राहावी हे असं वारंवार बोलतो. त्याच्या पाठीमागं काही कारण आहेत. इथून मागं गेल्या 25 वर्षामध्ये मी कितीतरी नगराध्यक्ष पाहिले. स्थिरता नसेल तर माणूस काही काम करू शकत नाही. त्याकरता माझा शब्द आहे की या ठिकाणी शामराव पांडे यांना स्थिरता मिळायला पाहिजे. परंतु मिळायला पाहिजे म्हणून जर का ते माझ्या एखाद्या नगरसेविकेला अशा पद्धतीने हे करत असतील किंवा एखाद्या नगरसेविकेला काही आर्थिक हे करून तुकडा फेकून काही सह्या घेत असतील, असं काय घडलं असेल? असं घडलं म्हणतो ना. मग मी माझी एक नगरसेविका फुटली कशी? माझ्या एका तुमच्या कानावर काय काय आले? माझ्या कानावरती जी गोष्ट आलेली आहे, माझ्याकडे या गोष्टीचा कुठलाही पुरावा नाही, पण कानावर जी आली आहे ना ती गोष्ट सांगतो. या ठिकाणी या नगरीचे नगराध्यक्ष मोटरसायकल घेऊन 1 ते 2 वाजेपर्यंतचा जो 1 तासाचा गॅप होता, मोटरसायकलवरून त्यांच्या घरी गेले होते. मग ते कशासाठी गेले होते, काय झाली, आर्थिक उलाढाल झाली का काय? मी असं म्हटलो का त्यांनी पैसे घेतले म्हणून? घेतले किंवा काय, माझा प्रश्न संशय आहे. नगराध्यक्ष घरी कशाला गेले त्यांच्या? बरं, आमच्या पार्टी पक्षाची नगरसेविकेला मी व्हीप दिलेला असताना त्या नगरसेविकेने शिवसेनेच्या नगरसेविकेच्या महिला बाल कल्याण समितीच्या सभापती पदावरती सही कशी केली? मग माझा पार्टी पक्षाचा अंकुश नाही का? मग हे का नाही? माझे 8 नगरसेवक माझ्या बरोबर राहतात आणि 1 नगरसेविका मी सांभाळू शकत नाही. त्याच्या पाठीमागची काही कारण आहेत, ती ही कारण आहे. सगळ्याच गोष्टी या ठिकाणी उघड करण्यामध्ये काही अर्थ नाही. नगराध्यक्ष शामराव पांडे नगरपालिकेमध्ये मनमानी करतात, हुकुमशाही करतात, चुकीचं प्रोसिडिंग लिहितात, अशा प्रकारचाही काही मध्यंतरी वाद झाला. तुम्ही कलेक्टरपर्यंत तक्रार केली होती, त्या विषयाचं पुढे काय झालं? ती मागच्या वर्षामध्ये झालेली तक्रार होती. नगराध्यक्ष श्याम पांडे हे मनमानी कारभार करतात, तर त्या संदर्भामध्ये त्यांना आम्ही ज्या ठिकाणी जाब विचारायचा त्यावेळी प्रत्येक ठिकाणी जाब विचारत आलोय, विचारत राहील. चुकीचं काम मी नगराध्यक्षांना अजिबात करून देणार नाही, तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. त्यावेळी जे प्रोसिडिंग होतं ते चुकीच्या पद्धतीने लिहिलं गेलं होतं. तर मी जे बोलतोय ते नसेल तर इथं आता तुम्ही नगरपालिकेमध्ये आहात, वरती जाऊन ते प्रोसिडिंग पाहू शकता, मिनिट्स पाहू शकता. त्यावेळी झालेले, मी तक्रार केल्याच्या नंतर संबंधित मीटिंग संपूर्ण या ठिकाणी ती रद्द करण्यात आली. त्यामुळं जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केलेला अपील आपोआप डिस्पोज झालेला आहे. मी कुठल्याही प्रकारची तडजोड, चुकीचं काम, प्रोसिडिंग चुकीचं लिहिलं गेलं त्या ठिकाणी मी त्या बाळासाहेब भोसलेंना पण बोललो, ज्यांनी प्रोसिडिंग लिहिलं. त्याच वेळी तुम्ही ते बघा ती मी लगेच माझा सोक्षमोक्ष लगेच असतो. मागं पुढं काही काम ठेवायचं काही कारणच नाही. काय कोणाचा आपला काय कोणाशी आर्थिक व्यवहाराशी माझा या ठिकाणी नगर परिषदेचा संबंध येत नाही. मला कुठला ठेका घ्यायचा नाही, मला कोणाची लांगुलचलन करायचं नाही आहे. मला माझ्या विकासाची जी कामं आहेत ती मी आता इतके वर्ष नगरसेवक माझ्या प्रभागामध्ये काही रुपयाचं कामच ठेवलेलं नाही. मी काम करायचं, माझा
माझ्या रक्तातच विकास आहेत, मला आमच्या नेत्यांची शिकवणच त्या पद्धतीने, त्यामुळे तो काय ते मनमानी करतील ते एखाद्या वेळी केली तर त्यावेळी मी दाबलं, पण तिथं त्यांच्या विरोधात तक्रार पण केली, ते विषय पण या ठिकाणी सगळे नामंजूर करण्यात आले आणि प्रोसिडिंग पण ते त्या ठिकाणी ते रद्द करण्यात आलं. पुढच्या जुन्नर शहर स्वच्छ झालं पाहिजे असा नगरपालिकेचा नारा आहे. जुन्नर शहरामध्ये अनेक ठिकाणी पाट्या पण लावलेल्या आहेत. कधी कधी आपण असं म्हणतो की घराची कळ अंगण सांगते. नगरपालिकेमध्ये आपण ज्यावेळेस येतो ते जिनेनीवर चढतो, अनेक ठिकाणी पिचकाऱ्या मारलेल्या आहेत, भिंती रंगीबेरंगीत दिसत आहेत. जुन्नरच्या शहराने काय आदर्श घ्यायचा? नगरपालिकेच्या आता या ठिकाणी पेंटिंगचं काम चालू आहे वाणी साहेब. आता तुम्ही वरून खालपर्यंत आला ना तर वरही साहेब रंगाचे डाग आपण समजू शकतो, पानाच्या पिचकाऱ्या, गुटख्याच्या पिचकाऱ्या, जिथं तुम्ही पाटी लावली सुंदर शहर, आदर्श शहर, सर्वेक्षण 2019 कडे वाटचाल, आणि त्याच ठिकाणी जर पाण्याच्या पिचकाऱ्या मारलेल्या असतील तर लोकांनी आदर्श काय घ्यायचा? लोक सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण असं समजायचं. बरोबर आहे, तुमच्या मताशी मी सहमत आहे. या ठिकाणी नगर परिषदेच्या समोर ती चावडी बैठक असते रात्रीच्या वेळी, सर्व समाजाची चावडी बैठक बाहेर असते, गेटच्या आतमध्ये तुम्हाला मी जिना पण दाखवेल. अशा प्रकारे जर कोण थुंकत असेल तर जे कर्मचारी आहेत त्यांची जबाबदारी नाही. तुम्ही कॅमेरे का बसवत नाही? कॅमेरे बसवण्याच्या या ठिकाणी गेल्या महिन्यामध्येच आम्ही प्रस्ताव घेतलेला आहे, तो मंजूर केलेला आहे. त्याचं टेक्निकल सँक्शन आल्याच्या नंतर ते कॅमेरे बसवले जातील. पण तुम्ही ते म्हणताय जी घाण आहे ना, त्या मताशी मी सहमत आहे. ती नगर परिषदेच्या आरोग्य विभागाची सारा गाव स्वच्छ करते, पण आपलं स्वतःचं हे नगरपालिका स्वच्छ काही ठिकाणी घाण आहे ती आम्हाला मी मान्य करतो. ते जुन्नरकरांना आपण पाहताय, दुबे साहेबांनी आपलं म्हणणं अतिशय स्पष्टपणे मांडलेलं आहे. सगळं काही चाललंय जनतेसाठी चाललंय, समाजासाठी करायचंय असं गोंडस नाव दिलं जातं. या पाठीमागं राजकारण काय असेल हे न सांगण्यासाठी तुम्ही तेवढे अडाणी नसतात, मात्र सगळं काय चाललंय जनतेसाठी चाललंय असंच सांगितलं जातं. जुन्नरकरांना भविष्य काळामध्ये तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. जुन्नर शहराचा विकास झाला पाहिजे, जुन्नरकरांना स्वच्छ पाणी प्यायला मिळालं पाहिजे. अर्थात जुन्नर शहराचा खऱ्या अर्थाने विकास होणार कधी? जुन्नरकरांना फिल्टरचं पाणी प्यायला मिळणार कधी? प्रेक्षक हो, जे काय चाललंय तुमच्या समोर आहे. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाईम, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद.